हे बघा सुंदर सुरेख असा आपला पुलाव भात तयार आहे। अगदी लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो ना आपल्याला पुलाव भात, तसाच झालेला आहे। मी बनवलेल्या पद्धतीमध्ये तुम्ही नक्की बनवून बघा। 25 ते 30 मिनिटांमध्ये होणारी रेसिपी आहे, झटपट आणि आपल्या घरामध्ये जे मसाले आहेत त्या मसाल्यांमध्येच बनवलेली आहे, पाहू शकता तुम्ही। चला तर मग आता मी हा पुलाव भात कशा पद्धतीमध्ये बनवलाय ते आपण पाहूया। बघा इथे मटार पुलाव करण्यासाठी मी इथे जुना असा वाडा कोलम तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे बासमती तांदूळ पण घेऊ शकता। हे बघा इथे अशा 2 वाट्या मी तांदूळ घेणार आहे। हे बघा तांदूळ आपल्याला स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचं आहे। ही बघा ही दुसरी वाटी। आता आपल्याला स्वच्छ तांदूळ साफ करून घ्यायचे आहेत आणि धुवून घ्यायचे। 3 ते 4 पाण्याने आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे। हे बघा इथे आपण आता तांदूळ स्वच्छ असं धुवून घेऊया 2 ते 3 पाण्याने। हे बघा इथे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण पुढची तयारी करूया। इथे बघा एक पातेलं घेतलेलं आहे। आपण 2 वाटी तांदूळ घेतले ना, तर आपल्याला त्याच वाटीने इथे 4 वाट्या पाणी घ्यायचे। तांदूळ जुना आहे त्यामुळे कसं पाणी जास्त लागण्याची शक्यता आहे, पण आपल्या ना 1 वाटी तांदळाला 2 वाटी पाणी पुरेसं होतं। आपण इथे ना पुलाव भात काय करणार आहे, कढईमध्ये करणार आहोत। त्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे। कढई चांगली तापली, त्यामध्ये आता मी इथे 2 चमचे तेल घालते। हे बघा इथे 2 चमचे तेल घेतलेलं आहे। ते चांगलं तापलेलं आहे। इथे पाहू शकता तुम्ही एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलाय, 2 हिरव्या वेलच्या, 4 लवंग आणि 4 काळी मिरी, थोडं जिरं आणि तेजपत्ता। पहिले आपल्याला तेलामध्ये हे सोडायचं आहे। थोडं हिंग घालतोय फोडणीला। 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे बारीक, थोडा कढीपत्ता, थोडा इथे चेचलेला लसूण घेतलेला आहे। आता आपण इथे बारीक कट करून घेतलेला एक कांदा घालतोय। कांदा चांगला असा तेलामध्ये होऊन द्यायचा। बघा इथे कांदा चांगला आपला परतून झालेला आहे। इथे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे 1 चमचा। ती चांगली तेलामध्ये अशी परतून घ्यायची, तिचा कच्चेपणा जाईपर्यंत। एक इथे टोमॅटो घेतलेला आहे बारीक असा कट करून, तो पण चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला। आपण इथे आता सुके मसाले घेते। थोडी हळद घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आता हे जरा असं तेलामध्ये परतून घ्यायचं। इथे आपण ना हे बघा फ्लावर आहे, चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। मटार पण 1 वाटी घेतलेलं आहे, सपाट छोटी वाटी आहे। त्याचबरोबर इथे 1 बटाटा घेतलेला आहे कट करून। तुम्हाला बटाटा नसेल आवडत तर तुम्ही बटाटा स्किप करू शकता। फ्लावर पण नसेल आवडत तर फ्लावर पण तुम्ही स्किप करू शकता। इथे 1 गाजर घेतलाय, तो पण बारीक असा कट करून घेतलेला आहे। इथे पाव चमचा असं मीठ। ह्या भाज्या आपल्याला 5 मिनिट शिजून घ्यायच्या आहेत, म्हणून इथे मी थोडं मीठ घातलेलं आहे। आता सर्व असं मिक्स करायचं। बघा किती सुंदर असं छान असं सुगंध सुटलेला आहे आणि कलर पण बघा किती सुंदर दिसते ना, कलरफुल। चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ शेअर करा। हे बघा इथे आता मी गॅस कमी केलेला आहे आणि 5 मिनिट भाज्या आपल्याला मंद वाफेवरती असं शिजून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही इथे 5 मिनिट झालेले आहेत। बघा भाज्यांनी पण कसं पाणी सोडलेलं आहे। हे बघा धुवून घेतलेले तांदूळ आपण आता यामध्ये घालतोय। आता आपण हे तांदूळ सर्व या भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया। पुलाव भात करण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट पण होते, जास्त वेळ लागत नाही। 30 ते 35 मिनिटांमध्ये आरामशीर आपला पुलाव भात तयार होतो। इथे मी 2 वाटी तांदूळ घेतले होते, म्हणून इथे ना 4 वाटी मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। शक्यतो गरम पाणीच घाला। भाज्या शिजवताना आपण जवळजवळ पाव चमचा मीठ घातलं होतं, तर मी इथे 1 चमचा मीठ घालते। हे बघा आणि हा आहे पुलाव मसाला, तो आपण असा वरून घालायचा। एकदा तुम्ही ही पद्धत वापरून बघा, छान लागतो पुलाव भात। यावर घालायची कोथिंबीर। आता सर्व असं मिक्स करून घ्यायचं। आता इथे मी गॅस ना मोठा करते। गॅस मोठा केला, उकळी आली, हे बघा पाहू शकता तुम्ही, छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण गॅस ना कमी करायचा। इथे मी गॅस कमी करते आणि झाकण ठेवते। आता 5 ते 7 मिनिट आपल्याला असं मंद आचेवरती भात शिजून घ्यायचं आहे। जे आपले 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। जरा आता आपण झाकण उघडून बघूयात।
हे बघा, पाहू शकता तुम्ही इथे आपला बघा असा सुटसुटीत असा मोकळा भात झालेला आहे। हे बघा, गंध तर एवढा छान सुटलाय ना। हे बघा, पाणी पण पूर्ण आटलेलं आहे। इथे ना 2 चमचे असं आपल्याला साजूक तूप घालायचं आहे। आता इथे 2 चमचे आपण साजूक तूप घातलेला आहे। भात पण आपला इथे झालेला आहे, पण तुपाचा फ्लेवर त्यामध्ये यावा। इथे आता मी गॅस बंद करते। 5 मिनिट आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कसं आपला भात पण सुटसुटीत मोकळा होणार आहे आणि शिवाय तुपाचा फ्लेवर पण त्यामध्ये एकदम मस्तपैकी येणार आहे। म्हणजे तुम्ही भात खाल त्यावेळेला अगदी अप्रतिम आणि खाताना एकदम गुळगुळीत असा तुम्हाला लागणार। पाहू शकता तुम्ही ते 2 मिनिट झालेले आहेत आणि आपला भात पण थंड झालेला आहे। बघू शकता तुम्ही असा मोकळा मोकळा झालेला आहे। हे बघा, आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर असं झटपट मटार पुलाव जर करायचा असेल तर हे बघा, घरातल्या साहित्यामध्येच होतो तो, एकदम कमी साहित्यामध्ये, आणि जे घरामध्ये आपले मसाले वगैरे असतात तेच वापरून इथे मटार पुलाव भात केलेला आहे मी। बघू शकता किती सुंदर असं। तुमच्याकडे जर पाहुणे येत असतील तर तुम्ही झटपट असा पाहुण्यांना पुलाव भात खायला देऊ शकता। चवीला सुद्धा एकदम तो भारी लागतोय, अप्रतिम झालेला आहे। बघू शकता तुम्ही, मी जी पद्धत वापरली आहे ती पद्धत वापरून तुम्ही एकदा असा पुलाव भात करून बघा। एकदम साधी सोपी रेसिपी आहे, 25 ते 30 मिनिटांमध्ये होणारा भात आहे। हे बघा, आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। रेसिपी करण्याची पद्धत कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा, एक लाईक करा। बघू शकता तुम्ही इथे छान असा पुलाव भात, सॅलड, लोणचं जोडीला, हे बघा जोडीला पापड। धन्यवाद।